पूर्णपणे आमचे मोठे मामा मिलिटरीमॅन किशोरराव कदम हे सुद्धा इथं आहेत. जवळपास सर्वच मामा इथे उपस्थित आहेत. असा हा मोठा परिवार आणि मामी या मामाची मुलगी असल्यामुळे आम्हाला काही वेगळं वाटतच नाही. तर सुरुवातीला मी मामीशी अशी बोलू इच्छितो की त्या काळामध्ये म्हणजे 80-85च्या काळामध्ये मामी MSc BEd झाल्या. म्हणजे मॅथमॅटिक्स सारख्या विषयामध्ये त्यांनी MSc होता. तर या कुटुंबाला मी सुरुवातीपासून म्हणजे मामा आणि मामी त्यानंतर सर्वांना जेवण सुद्धा आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद सुद्धा घ्यायचा. आमच्या मामी सौ निर्मला आनंदराव कदम म्हणजे की माझे आई वडील हे माझी आई इथं नांदेड जिल्ह्यात देण्यात आलं म्हणजे नागोरावजी भोसले आणि त्यानिमित्तानं आमचं जे आजूचं गोतावळा आहे ते सर्व मराठवाडा शिक्षण संस्था संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज वसंतनगर नांदेड येथील मुख्याध्यापिका सौभाग्यवती निर्मला आनंदराव कदम अर्थात NS खोळे यांचा सेवागौरव सेवापूर्ती सोहळा संपन्न. नमस्कार, लोकलढा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. सौभाग्यवती निर्मला आनंदराव कदम यांचा सेवागौरव सेवापूर्ती सोहळा थाटामाटात संपन्न झाला. या सेवापूर्ती सेवागौरव सोहळ्याला सुभाष S तिवडे साहेब, न्यायमूर्ती सुनील भोसले साहेब, संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव कदम साहेब, सोनवणे साहेब, डॉक्टर शिंदे सर, कदम सर, काबदे सर, अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती डाकोरे सर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सौभाग्यवती निर्मला आनंदराव कदम यांचे आप्तेष्ट सगळे सोयरे सर्व नातलगांनी या सेवापूर्ती सोहळ्याला हजेरी लावली होती. पान थोरासह निर्मला कदम मॅडमवर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी. मामा मामी सर्वांना एक ज्या पद्धतीनं प्रेम देतात ते एक आदर्शवत आहे. मला माझ्या मामा मामींचा खूप खूप अभिमान आहे. मलाही ते खूप आत्मीयतेनं प्रेमानं मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे पण माझा सल्ला घेतात, माझ्याशी चर्चा करतात. मी त्यांच्यावर एक सुंदर लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी तो वाचलाच असेल. तर मी पुन्हा एकदा माझ्या मामा निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले आभार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनिकेत कदम आहे. आज माझ्या आईचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. तिने मराठवाडा शिक्षण सेवा संस्था संचलित राजर्षी शाहू विद्यालय या विद्यालयामध्ये 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा दिली आहे. आज तिच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त अनेक माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी तसेच अनेक सन्माननीय लोक इथे आले होते. डॉक्टर शिवाजी शिंदे सर, अनेक डॉक्टर लोक आले होते. या ठिकाणी त्यांनी सन्मान करून त्यांचा कार्याचा गौरव व्यक्त केला आणि मी या सर्व गोष्टींचं सर्व श्रेय जे आईचं जी प्रदीर्घ जे कालखंड आहे या कालखंडाबद्दल जे तिनं शिस्त आम्हाला लावली त्याचमुळे आज आमच्या घरामध्ये सर्वजण लोक उच्च शिक्षित आहेत. मुलं जे आहेत सर्व उच्च शिक्षित आहेत आणि त्यामुळे आम्हीसुद्धा आज चांगल्या मार्गावर आहोत. तर आईच्या या सेवापूर्तीनिमित्त आम्ही या सर्वांना जे आलेत त्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो. या शाळेतील निर्मला खुळे पूर्वाश्रमीच्या कदम मॅडम निवृत्त होत आहेत. तसा मॅडमचा माझा संबंध त्यांच्या नियुक्तीपासून आहे.
त्यांच्या मुलाखतीला मी स्वतः होतो आणि त्यांच्या निवृत्ती अगदी त्यांच्या ह्याच्यावरच झालेली आहे. ते हुशार असल्यामुळंच आम्ही त्यांची निवड केली आणि त्यांनी पूर्ण त्यांच्या सेवेमध्ये शाळेची आणि संस्थेची प्रामाणिकपणे सेवा केली. इवन ज्या वेळेला त्यांना प्रमोशन 1 वर्षापूर्वी मुख्याध्यापकाचं त्यांना प्रमोशन मिळू शकलं असतं, पण मोठ्या मनाने त्यांनी प्रकृतीच्या ह्याच्या कारणामुळं त्यांनी स्वच्छेनं लिहून दिलं. त्यामुळं आमचे नवीन आता मुख्याध्यापक तिवडे सर यांना ते पद मिळालं आणि 1 वर्षात 2 वर्षात त्यांच्या स्वतःच्या ह्या मनाच्या मोठेपणामुळं काहीतरी करू शकतो. म्हणून पदासाठी नसता शाळेसाठी संस्थेसाठी त्यांनी भरपूर केलं. म्हणून त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो आणि प्रकृतीबद्दल सुद्धा त्यांच्या म्हणजे शुभ इच्छितो. त्यांनी काळजी घ्यावी आणि त्यांचा प्रॉब्लेम आहे हार्टचा, त्यामुळं त्यांनी काळजी घ्यावी आणि चांगल्या प्रकारे त्यांची मुलंबाळंसुद्धा चालू आणि स्वतःचं आयुष्य पुढचं चालू ठेवावं एवढंच आहे. मी लास्ट 29 तारखेला शाळेत गेले आणि प्रार्थना सुरू होती, तर मला त्या दिवशी खूप भरून आलं. खरं म्हणजे वाचायला पाहिजे. खूप छान छान आपल्याकडे लिटरेचर एवढा उपलब्ध आहे, एवढं साहित्य उपलब्ध आहे भारतामध्ये जे की जगातही नाही. तर हे जर साहित्य त्यांनी वाचलं तर बाबासाहेब आंबेडकर बनायला वेळ लागणार नाही. पण आजकाल मुलांना त्या गोष्टीत इंटरेस्टच राहिलेला नाही, वाचनात आवडच राहिली नाही, फक्त मोबाईल आणि इतर गोष्टी. माझं माहेरचं नाव निर्मला सखाराम खुळे, माहेर गणपूर पाठा तालुका जिल्हा नांदेड आणि सासर आहे मार्लेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड. सासरचं नाव निर्मला आनंदराव कदम. माझा जन्म खेड्यामध्ये आणि एक अतिशय साध्या शेतकरी कुटुंबात झाला आणि त्या कुटुंबामध्ये 2 भाऊ शेती पाहत होते आणि 2 भाऊ शिकायला होते. तर ते शिक्षण घेताना त्यांना असं वाटलं की आपल्या भावाच्या मुलीलाही मी पहिली मुलगी घरातली, त्यामुळे तिलाही शिकवावं. 7वी पास झाल्यानंतर तिथून मला नांदेडला शिकायला घेऊन आले आणि माझं शिक्षण महात्मा फुले शाळेत 8वी ते 10वी झालं. त्या परिस्थितीमध्ये मुली आमच्या खेड्यामध्ये 7वीच्या पुढे जातच नव्हत्या. पण माझं ग्रॅज्युएशन तर झालंच, पोस्ट ग्रॅज्युएशनचंही फर्स्ट पार्ट झालं होतं माझं, MSc फर्स्ट पार्ट. आणि त्यानंतर मग माझं लग्न झालं आणि लग्नानंतर डायरेक्ट BEd झालं आणि BEd झाल्यानंतर मी जॉब सुरू केला. म्हणजे मला खूप मेहनत घ्यावी लागली, अभ्यास वगैरे करून आणि विद्यार्थ्यांना वगैरे म्हणजे विश्वासात घेऊन शिकवून काही दिवस ट्युशन घेतले. त्यानंतर अगोदर मी जॉबला लागण्या अगोदर काही दिवस एका शाळेमध्ये पण जॉब केला होता, टेम्पररी जॉब केला होता. तर तो माझा अनुभव माझ्या गाठीशी होता. त्याशिवाय मी कॉम्प्युटरचा एक बेसिक प्रोग्रामिंग हा कोर्स केलेला होता, टाईप केलेलं होतं. आणि ह्या सगळे डॉक्युमेंट्स पाहून वाडेकर साहेबांनी एक चांगल्या म्हणजे जिज्ञासू म्हणण्यापेक्षा कष्टाळू शिक्षिका म्हणून त्यांनी माझी निवड केली. आणि 1992ला 13 जुलै 1992ला माझी राजर्षी शाहू विद्यालयामध्ये निवड झाली. तिथून माझा कार्यकाळ म्हणजे काय म्हणूया त्याला डायमंड पिरियड होता. त्या काळामध्ये शाळेमध्ये इतके शिस्तीत विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व शिक्षक तर शिस्तीत राहायचेच, पण विद्यार्थी हे आदरयुक्त भीतीने सर्व होमवर्क वगैरे करायचे, शिक्षकांना आदर द्यायचे, बोलायचे. आजकालचे शिक्षक विद्यार्थी ह्याच्या उलट आहेत. म्हणजे शिक्षक कारण त्यांना आता भीती राहिली नाही. शिक्षा बंद झाली असल्यामुळे विद्यार्थी थोडेसे उदंड झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. मी जेव्हा शाळेत लागले तेव्हा शाळा एक साधी किरायाच्या
पण जसजसे शिक्षक वाढत गेले तसतशी शाळा आमची इमारत उभारण्यात आली आणि आता ही शाळा खूप छान म्हणजे नांदेडमध्ये नंबर 1वर म्हटलं तरी चालते अशी प्रगत शाळा झालेली आहे. त्याशिवाय त्याच्यामध्ये उपक्रम इतके छान छान चालतात. सगळे उपक्रम सुरेश सावंत सरांच्या काळापासून सुरेश सावंत सरांच्या काळापासूनच उपक्रमांना सुरुवात झाली आणि ते उपक्रम वरचेवर वाढतच चालले. आता सध्याला तिवडे सर प्राध्यापक सुभाष तिवडे जे की ज्युनियरला लेक्चरर होते आमच्या शाळेत, आता ते मुख्याध्यापक म्हणून त्या पदावर आहेत. तर त्यांनी पण खूप उपक्रम सुरू केले. त्यांनी नवीन जिनियस बॅच सुरू केली, म्हणजे प्रत्येक वर्गाची जिनियस बॅच ज्यामध्ये विद्यार्थी जे गरीब होतकरू असतात पण हुशार असतात अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल क्लासेस, म्हणजे त्यांना डीपमध्ये थोडंसं CBSE पॅटर्न घेऊन अभ्यास घेऊन त्यांचे विशेष एक्झाम वगैरे दर आठवड्याला घेतल्या जातात. त्यांच्यासाठी एक अभ्यासिका देखील तयार करून घेतली आहे. त्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी अभ्यास देखील करतात. अशी ही आमची शाळा खूप प्रगत झालेली आहे आणि ही माझ्या पिरियडमध्ये झाली आहे 34 वर्षाच्या काळात. मुख्याध्यापक म्हणून तुम्ही किती वर्षे? मी मुख्याध्यापक नाही, मी उपमुख्याध्यापक म्हणून 1 वर्ष 8 महिने जवळपास काम केलेलं आहे. मला मुख्याध्यापकाचा चान्स होता, पण मला 2 ते 2.5 वर्षापूर्वी हार्टमध्ये ब्लॉकेजेस झाले होते. 7 ब्लॉकेजेस होते. त्याच्यामध्ये 90% 6 ब्लॉकेज आणि 70% 1 ब्लॉकेज होतं. तर हे ब्लॉकेजची ट्रीटमेंट घेता घेता माझी तब्येत थोडीशी खालावली आणि डॉक्टरांनी सांगितलं की स्ट्रेसफुल काम करू नका आणि स्ट्रेस तर मुख्याध्यापक पदामध्ये भरपूर असतो. म्हणून मग मी ते पद नाकारलं आणि उपमुख्याध्यापक पदावर याच म्हणजे पदावर मी